हॅलो फ्रेंड्स, मागील लेक्चरमध्ये आपण पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचा जनरल फॉर्म आपण बघितलेला आहे. तर पेअर ऑफ लाईन्स अशा दोन लाईन्स ज्या ओरिजिन मधून पास होत नाहीये त्यांचं आपण कंबाईन इक्वेशन बघितलेलं आहे. तर काय होतं कंबाईन इक्वेशन त्याचं? x² + y² + 2gx + 2fy + hx 2hxy + c = 0. लक्षात घ्या. म्हणजेच काय? x² म्हणजे ax² + by² + 2hxy + 2gx + 2fy + c = 0. बरोबर. म्हणजे याच्यामध्ये टर्म्स म्हणजे पुढे मागे झालं तर काही अडचण नाही, लक्षात घ्या. तर हे जनरल इक्वेशन आपण बघितलेलं आहे. बरोबर. आणि त्यानंतर ते जनरल इक्वेशन पेअर ऑफ लाईन्सचं इक्वेशन कधी रिप्रेझेंट करतं याच्या दोन कंडिशन्स आपण बघितलेल्या आहेत. त्यांच्यातला अँगल्स पण आपण बघितलेला आहे. त्याबरोबर त्या दोन लाईन्स एकमेकांना परपेंडिक्युलर एकमेकांना कोइन्सिडेंट होत असतील तरीही कंडिशन्स काय असतील त्याही आपण बघितलेले आहेत. बरोबर. त्यांचं आपण ऑब्झर्व्हरी इक्वेशन पण बघितलेलं आहे जेव्हा लाईन्स ओरिजिन मधून पास होतात. बरोबर. तर बघा, हे सगळे पॉइंट्स आपले डिस्कस झालेले आहेत, त्यावरचे एक्झाम्पल्स पण आपण बघितलेले आहेत. तर लक्षात घ्या, आपण सध्या सेकंड जो एक्सरसाइज आहे या टॉपिकचा त्या एक्सरसाइज मधले आपण एक्झाम्पल्स बघतोय. बरोबर. दिस इज लास्ट एक्सरसाइज. याला पॅरलल आपण ऍडिशनल एक्झाम्पल्स आणखी बघणार आहोत. त्याबरोबर जो मिसलेनियस आहे तोही आपल्याला सॉल्व्ह करायचा, लक्षात घ्या. तर मग जाऊया क्वेश्चन कडे. काय क्वेश्चन आहे? फाइंड सेपरेट इक्वेशन्स ऑफ. तुम्हाला इथं मी 3 इक्वेशन्स दिलेले आहेत. तर मी काय करतोय या ठिकाणी यातले 2 इक्वेशन्स मी सोडवतोय आणि एक तुम्हाला मी होमवर्कला देतोय. बरोबर. तर काय करतो बघा, पहिले 2 मी या ठिकाणी सॉल्व्ह करेन, थर्ड जे आहे ते तुम्ही काय करा, होमवर्कला घ्या. बरोबर. तर बघा आता मग पहिलं एक्झाम्पल आपण या ठिकाणी बघूया. फर्स्ट एक्झाम्पल, गिव्हन इक्वेशन. आता दिलेलं जे इक्वेशन आहे ते जर तुम्ही व्यवस्थित बघितला तर तुमच्या लक्षात येईल. बघा काय इक्वेशन आहे? x - 2 ब्रॅकेट स्क्वेअर -3x - 2 y + 1 आणि प्लस किती हो 2y + 1 ब्रॅकेट स्क्वेअर = 0. या फॉर्म मध्ये हे इक्वेशन आहे. बरोबर. आता इथं बरेच जण असा विचार करतात की x - 2 चा स्क्वेअर करूया त्याचं एक्सपान्शन, या दोघांचा प्रोडक्ट करूया y + 1 चा स्क्वेअर त्याचं एक्सपान्शन करूया आणि मग नंतर x² y² xy आणि कॉन्स्टंटच्या टर्म्स आणि मग नंतर तुम्ही ते पेअर ऑफ लाईन्स इक्वेशन. ते एवढं सोपं नाहीये, लक्षात घ्या. मग त्याच्यापेक्षा सोपी पद्धत मी तुम्हाला इथे सांगतोय. तर काय करायचं बघा, ते या ठिकाणी सपोज म्हणतो मी, सपोज x - 2 याच्याबद्दल मी a मानतो आणि y + 1 याच्याबद्दल मी b सपोज करतोय. बरोबर ना. म्हणजे x - 2 ला जर a आणि y + 1 ला जर b सपोज केलं तर बघा मग गिव्हन इक्वेशन कसं होणार आहे? यस, a² - 3ab प्लस किती 2b² = 0. आणि आता हे क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या फॉर्म मध्ये दिसतंय आपल्याला. बरोबर ना. तर मग इथं आपण काय करू शकतोय? सेम प्रोसिजर जी आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करताना यूज केलेले आहे त्याच पद्धतीने तुम्हाला त्याचं एक्सपान्शन म्हणजे याचं 2 फॅक्टर्स फाइंड आउट करायचे. बरोबर. तर कसं बघा, याचा कोएफिशिएंट 1 आहे, 1 × 2 म्हणजे तुम्हाला असे 2 फॅक्टर्स फाइंड आउट करायचे आहेत की ज्यांचा प्रोडक्ट किती येतो 2 आणि ज्यांचे सम किती येते -3. आता सोपं आहे ना. प्रोडक्ट 2 आणि सम -3. लक्षात घ्या, प्रोडक्ट पॉझिटिव्ह आहे आणि सम निगेटिव्ह आहे. याचा अर्थ ते दोन्ही फॅक्टर्स कसे असले पाहिजेत? निगेटिव्ह असले पाहिजेत. कारण मायनस इंटू मायनस प्लस येतं आणि मायनस मायनसची सम मायनस येणार आहे. त्यामुळे व्हॉट आर द फॅक्टर्स? -2 आणि -1. कारण -2 -1 किती येतं? +2 येतं आणि -2 + -1 -3 येतं. बरोबर ना. तर मग इथं सिम्प्लिफाय करूया. याचा यूज जर केला तर काय होतं बघा, a² - 2ab - ab + 2b² = 0. बरोबर ना. आणि आता मग या दोघांची पेअर घ्या, या दोघांची पेअर घेतला काय येतं बघा, व्हॉट इज द कॉमन फॅक्टर फॉर फर्स्ट 2 टर्म्स? काय बघा, कॉमन फॅक्टर a आपण कॉमन घेतला तर राहणार आहे काय बघा आतमध्ये a - 2b राहिलेला आहे. बरोबर. नंतर सेकंड 2 मधून पुन्हा काय करा बघा, इथून आपण काय कॉमन घेऊ शकतो बघा, यस -b जर मी इथून कॉमन घेतला तर काय राहणार आहे आतमध्ये a - 2b आणि = किती आहे? 0. लक्षात आलं का बघा. आणि परत आता a - 2b कॉमन घेऊया म्हणजे
ए मायनस 2b बाहेर आलं आणि राहिलं काय ए मायनस बी इज इक्वल्स टू 0. बरोबर. आणि आता या दोघांचा प्रोडक्ट 0 आहे म्हणजेच काय येणार आहे ए मायनस 2b इज इक्वल्स टू 0 और ए मायनस बी इज इक्वल्स टू 0. आणि संपलं ना. मग ए म्हणजे काय आणि बी म्हणजे काय त्यांच्या व्हॅल्यूज या ठिकाणी पुट करा म्हणजे तुम्हाला ती दोन सेपरेट इक्वेशन्स मिळणार आहे. लक्षात घ्या. ठेवूया व्हॅल्यूज. ए काय बघा व्हॉट इज द ए यस एक्स मायनस 2 मायनस 2. बी काय आहे बघा y प्लस 1 इज इक्वल्स टू 0 अँड ए एक्स मायनस 2 आणि मायनस बी किती आहे बघा y प्लस 1 इज इक्वल्स टू 0. ही ती दोन इक्वेशन्स आहेत ते आपण आता व्यवस्थित सिम्प्लिफाय करूया म्हणजे तुमच्या लक्षात येतील. बघा काय सिम्प्लिफाय करायचं x मायनस 2 मायनस ना आतमध्ये मल्टिप्लाय करा किती येतं बघा x मायनस 2 minus 2y minus 2 is equals to 0 and here x minus 2 minus y minus 1 is equals to 0. So the required equations separate equations are required separate equations are काय आहे बघा required separate equations yes x minus 2y minus 4 is equals to 0 and second equation काय बघा x minus y minus 3 is equals to 0. आणि ही ती दोन सेपरेट इक्वेशन्स असणार आहेत ज्यांचं कंबाईन इक्वेशन या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे x minus 2 चा स्क्वेअर मायनस 3x minus 2y plus 1 plus 2y plus 1 ब्रॅकेट स्क्वेअर. लक्षात घ्या इथं मोस्टली तुम्ही काय करा असं जर ब्रॅकेट स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये जर तुम्हाला इक्वेशन दिलेलं असेल तर त्यामध्ये x मायनस ए आणि y मायनस किंवा प्लस असेल बी x मायनस ए बद्दल तुम्ही काय म्हणू शकताय कॅपिटल x आणि y मायनस बी बद्दल कॅपिटल y ठेवू शकताय. इतर मी स्मॉल ए स्मॉल बी ठेवलेला आहे तीही व्हॅल्यू तुम्ही त्या ठिकाणी पुट करू शकताय काही अडचण नाही. आणि दिलेलं क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या फॉर्म मध्ये जे इक्वेशन येतं ते तुम्हाला सिम्प्लिफाय करायचं आहे त्याचे फॅक्टर्स काढायचे बरोबर आणि मग व्हॅल्यू पुन्हा रिसबस्टिट्यूट करायचे. तर सर्वांना पहिले एक्झाम्पल लक्षात आलं का बघा. आणि आता असंच पुढचं सेकंड एक्झाम्पल आपण बघूया. बघा आता सेकंड एक्झाम्पल काय आहे. सेकंड एक्झाम्पल जर व्यवस्थित बघितला तर तुमच्या लक्षात येणार आहे हा गिवन इक्वेशन काय बघा दिलेलं इक्वेशन 10x प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस x प्लस 1 y मायनस 2 आणि मायनस 3y मायनस 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल्स टू 0. हे तुम्हाला दिलेलं कंबाईन इक्वेशन आहे दोन लाईन्सचं ज्या लाईन्स ओरिजिन मधून पास होत नाहीयेत. आता या पण दोन लाईन्स बघा ना या पण दोन लाईन्स ओरिजिन मधून जात नाहीयेत. का जात नाहीयेत कारण इथं कॉन्स्टंट टर्म प्रेझेंट आहे ना. कारण जर दिलेल्या लाईन्सचं इक्वेशन मध्ये जर कॉन्स्टंट टर्म अब्सेंट असतील तर ते लाईन्स काय होते ओरिजिन मधून पास होते आणि जर कॉन्स्टंट टर्म प्रेझेंट असेल तर दॅट लाईन नॉट पासिंग थ्रू ओरिजिन. लक्षात घ्या. आता मग इथं हे इक्वेशन आहे तुम्हाला माहिती आहे आता प्रोसिजर याच पद्धतीने जायचं आहे. मी काय करतो बघा या ठिकाणी x प्लस 1 बद्दल a सपोज म्हणतो मी या ठिकाणी सपोज x प्लस 1 इज इक्वल्स टू a सपोज केलं आणि y मायनस 2 इज इक्वल्स टू काय सपोज केलं b बरोबर. म्हणजे x प्लस 1 बरोबर a आणि y मायनस 2 बरोबर जर b ठेवलं तर बघा मग दिलेलं इक्वेशन काय होणार आहे 10a स्क्वेअर प्लस ab मायनस 3b स्क्वेअर इज इक्वल्स टू 0. आणि आता मग इथं काय करा 10 इंटू मायनस 3 किती येतं बघा 10 इंटू मायनस 3 म्हणजेच किती मायनस 30. आणि तुम्हाला असे दोन फॅक्टर्स फाइंड आउट करायचे आहेत की ज्यांचा प्रोडक्ट मायनस 30 आणि ज्यांची सम काय ते प्लस 1. तर बघा मग कोणते असे फॅक्टर्स आहेत की ज्यांचा प्रोडक्ट निगेटिव्ह आहे आणि सम पॉझिटिव्ह आहे. आता जेव्हा प्रोडक्ट निगेटिव्ह आणि सम पॉझिटिव्ह असेल तेव्हा लक्षात घ्या लार्जर फॅक्टर पॉझिटिव्ह आणि स्मॉलर फॅक्टर निगेटिव्ह असला पाहिजे बरोबर. तर मग बघा इथं काय फॅक्टर्स येणार आहेत 6 आणि मायनस 5. कारण बघा ना 6 मायनस 5 आर मायनस 30 आणि 6 मायनस 5 किती येतं प्लस 1 येतं. तर मग त्याचा यूज करूया. बघा काय होतं 10a स्क्वेअर प्लस 6ab मायनस 5ab
मायनस 3b² इज इक्वल्स टू 0 झालं. आता इथं मग या दोघांची पेअर घ्या, या दोघांची पेअर घ्या, बरोबर ना. मग इथं तुम्ही 10a² प्लस 6ab आहे याच्यातून काय कॉमन घेऊ शकता, विच इज द कॉमन फॅक्टर, 2a मी कॉमन घेतला. आता 2a जर कॉमन घेतलं तर काय राहतं बघा, व्हॉट रिमेन्स 5a प्लस किती 3b. लक्षात घ्या 5a प्लस 3b, 2a आपण कॉमन घेतलेला आहे, बरोबर. आणि नंतर आता इथं मी काय कॉमन घेऊ शकतो बघा, दॅट इज मायनस, इथं मायनस b मी कॉमन घेतो, म्हणजे आतमध्ये काय राहणार आहे 5a प्लस 3b इज इक्वल्स टू काय आलं 0. लक्षात आलं का बघा. आणि आता याच्यानंतर मग पुन्हा मी या ठिकाणी काय करतोय, 5a प्लस 3b कॉमन घेतलं आणि 2a मायनस b इज इक्वल्स टू 0 झालं. आता a आणि b च्या जरी तुम्ही व्हॅल्यूज ठेवा ना, म्हणजे ते दोन इक्वेशन्स काय असणार आहेत, 5a प्लस 3b इज इक्वल्स टू 0 अँड 2a मायनस b इज इक्वल्स टू 0. बट व्हॉट इज a काय बघा x प्लस 1 आणि b काय आहे y मायनस 2. तर ठेवूया व्हॅल्यूज किती येतं बघा, मग 5a आहे x प्लस 1 प्लस 3b आहे y मायनस 2 आणि इज इक्वल्स टू काय 0 अँड व्हॉट इज द सेकंड इक्वेशन, 2x प्लस 1 आणि मायनस b काय आहे y मायनस 2 इज इक्वल्स टू 0, बरोबर ना. आणि आता ते सिम्प्लिफाय करायचं बघा, इथं 5 आतमध्ये मल्टिप्लाय केलं किती येतं 5x प्लस 5 प्लस 3y मायनस 6 इज इक्वल्स टू 0 अँड 2x प्लस 2 मायनस y प्लस 2 इज इक्वल्स टू 0. सो व्हॉट आर द इक्वेशन्स, ते दोन सेपरेट इक्वेशन्स काय असणार आहेत बघा. यस, व्हेरी सिंपल, 5x प्लस 3y, 5 मायनस 6 किती येतं मायनस 1 इज इक्वल्स टू 0 अँड 2x मायनस y प्लस 4 इज इक्वल्स टू 0. लक्षात घ्या ही ती दोन सेपरेट इक्वेशन्स असणार आहेत ज्यांचं कंबाईन इक्वेशन तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे, बरोबर ना. तर या पद्धतीनं तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व्ह करता आली पाहिजेत. आता तसंच बाळांनो तुम्हाला हे जे थर्ड एक्झाम्पल आहे ते मी होमवर्कला देतोय. ट्राय टू सॉल्व्ह दॅट एक्झाम्पल. हे एक्झाम्पल तुम्ही सॉल्व्ह करू शकता, खूप सोपं एक्झाम्पल आहे बघा. a² मायनस ab मायनस 2b², प्रोडक्ट मायनस 2 आणि सम मायनस 1. व्हॉट, व्हेरी सिंपल. बघा ना फॅक्टर्स तुम्ही पाडू शकताय. -2 प्रोडक्ट पाहिजे आणि -1 सम असली पाहिजे, म्हणजे -2 आणि 1 करा आणि त्यानंतर तुम्ही ते सिम्प्लिफाय करा. तर बघा या पद्धतीनं तुम्हाला जर कंबाईन इक्वेशन या फॉर्म मध्ये दिलं असेल तर त्याचं सेपरेट इक्वेशन तुम्हाला फाइंड आउट करता आलं पाहिजे. लक्षात आलं सर्वांना. तर ही 3 एक्झाम्पल्स लक्षात आलेत का बघा. यातली 2 एक्झाम्पल्स मी सोडून दिलेले आहेत आणि थर्ड एक्झाम्पल तुम्हाला होमवर्कला दिलेलं आहे. आता नेक्स्ट पुढच्या क्वेश्चन कडे आपण जाऊया. पुढचा क्वेश्चन आहे बघा, फाइंड द व्हॅल्यू ऑफ k इफ गिवन इक्वेशन रिप्रेझेंट्स पेअर ऑफ लाईन्स. म्हणजे तुम्हाला काय करायचं बघा, इथं जे 7 एक्झाम्पल्स दिलेले आहेत त्यातले मी 2 ते 3 एक्झाम्पल्स सॉल्व्ह करतोय आणि रिमेनिंग एक्झाम्पल्स तुम्हाला होमवर्कला आहेत, लक्षात घ्या. तर इथे काय करायचं, दिलेलं जे इक्वेशन आहे ते इक्वेशन तुम्ही जनरल फॉर्म, पेअर ऑफ लाईन्सचा जो जनरल फॉर्म आहे त्याबरोबर तुम्ही कम्पेअर करा. त्याच्यावरून तुम्हाला a, h, b, g, f आणि c च्या व्हॅल्यूज मिळतील. आणि आता इथं दिलंयच त्यांनी की हे जर पेअर ऑफ लाईन्स इक्वेशन रिप्रेझेंट करत असेल म्हणजे काय, डिटर्मिनंटची व्हॅल्यू काय येणार आहे 0 येणार. मग तुम्हाला इथं डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0 इक्वेट करून तुम्हाला काय करायचे, k ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. लक्षात घ्या. याच पद्धतीचे क्वेश्चन्स आपण आणखी पुढे बघणार आहोत ज्यामध्ये तुम्हाला 2 अननोन असणार आहे आणि पेअर ऑफ लाईन्स इक्वेशन त्याबरोबर त्या लाईन्सचं नेचर पण तुम्हाला दिलेलं असणार आहे. दॅट लाईन्स आर कोइन्सिडंट, दॅट 2 लाईन्स आर परपेंडिक्युलर. या पद्धतीनं तुम्हाला त्या अननोन्सची व्हॅल्यूज फाइंड आउट करायची आहे. तर जाऊया पहिल्या एक्झाम्पल कडे. तर प्रोसिजर बघा, सर्व एक्झाम्पल साठी सेम प्रोसिजर आहे, काही बदल नाहीये. तर जाऊया पहिल्या एक्झाम्पल कडे. काय बघा, फर्स्ट एक्झाम्पल मी इथं लिहितो. पहिलं एक्झाम्पल गिवन म्हणतो मी, गिवन इक्वेशन. आता दिलेलं इक्वेशन काय बघा, यस 3x² प्लस 10xy आणि प्लस 3y² प्लस किती आहे बघा 16y आणि प्लस k इज इक्वल्स टू 0. याला मी 1 म्हणतोय, बरोबर ना. आता इथे जर तुम्ही व्यवस्थित बघितलात
तर एक्स ची टर्म या ठिकाणी अब्सेंट आहे, बरोबर ना. आता एक्स ची टर्म अब्सेंट आहे याचा अर्थ एक्स चा कोइफिशियंट काय असणार आहे, 0 असणार आहे, बरोबर. आता त्याच्यानंतर वी नो द जनरल फॉर्म. व्हॉट इज दॅट जनरल फॉर्म? यस, ax² प्लस 2hxy प्लस by² प्लस किती बघा 2gx 2fy प्लस c इज इक्वल टू 0. याला म्हणतो मी इक्वेशन नंबर 2. लक्षात आलं का बघा. आणि आता इथं आपण काय करूया, ऑन कम्पेअरिंग 1 and 2, ऑन कम्पेअरिंग 1 and 2, 1 आणि 2 आपण या ठिकाणी काय केलं, कम्पेअर केलं. तर बघा 1 आणि 2 जर कम्पेअर केलं तर व्हॅल्यूज कशा येणार आहेत बघा. a x² चा कोइफिशियंट आहे, इथे x² चा कोइफिशियंट 3, सो a इज इक्वल टू किती आलं 3. लक्षात आलं का बघा. त्याच्यानंतर xy चा कोइफिशियंट 10 आहे म्हणजे 2h इज इक्वल टू 10, सो व्हॉट दिस इम्प्लाइज h इज इक्वल टू किती येतं 5. 2 ने डिवाइड केलं दोन्ही बाजूला. त्याच्यानंतर y² चा कोइफिशियंट b आहे, सो b इज इक्वल टू किती येणार बघा, या ठिकाणी पुन्हा 3 आलं. त्याच्यानंतर x चा कोइफिशियंट या ठिकाणी अब्सेंट आहे म्हणजे आपण तो 0 घेतोय, म्हणजे g ची व्हॅल्यू किती आली बघा 0. देन y चा कोइफिशियंट बघा 2f इज इक्वल टू किती आहे, या ठिकाणी y चा कोइफिशियंट 16 आहे, सो f इज इक्वल टू किती येतं 8. आणि फायनली कॉन्स्टंट टर्म c इज इक्वल टू काय आहे k, बरोबर. म्हणजे इथे तुम्हाला a b h g f आणि c चे व्हॅल्यूज मिळालेले आहेत. आणि आता हे जे इक्वेशन आहे, इक्वेशन नंबर 1 रिप्रेझेंट्स इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन्स. सो द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट मस्ट बी इक्वल्स टू 0. मग आपल्याला माहित आहे ऍज इक्वेशन 1 रिप्रेझेंट्स इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन्स, equation of pair of lines. So what this implies determinant जो आहे, कोणता डिटर्मिनंट आहे बघा, AHG B F आणि C याची व्हॅल्यू काय असणार आहे बघा. व्हॅल्यू ऑफ दिस डिटर्मिनंट इज इक्वल टू 0. लक्षात घ्या. आणि मग आता या ठिकाणी काय करायचं बघा, आपल्याला या ठिकाणी व्हॅल्यूज पुट करायचे आहेत. AHG एच बी एफ जी एफ सी सगळ्या व्हॅल्यूज या ठिकाणी पुट करा आणि इज इक्वल टू 0 इक्वेट करून तुम्हाला काय करायचे, के ची व्हॅल्यू मिळणार आहे. तर ठेवूया सगळ्या व्हॅल्यूज. बघा ए किती आहे, ए ची व्हॅल्यू 3 आहे, एच 5 येतो, त्याच्यानंतर जी ची व्हॅल्यू 0 आहे, नंतर एच 5 आहे, बी ची व्हॅल्यू 3 आहे, लक्षात घ्या. नंतर एफ जो आहे तो 8 येतो, नंतर पुढं जी ची व्हॅल्यू 0 आहे या ठिकाणी, त्याच्यानंतर एफ जो आहे तो 8 आणि सी ची व्हॅल्यू किती के कॉन्स्टंट अननोन आहे आणि इज इक्वल टू 0. आणि आता आपल्याला हा डिटर्मिनंट सोडवायचा. बघा ना किती सोपा प्रश्न आहे. म्हणजे तुम्हाला फक्त इथे काय करायचं, एखादा अननोन त्या इक्वेशन मध्ये दिलेलं असेल आणि जर ते इक्वेशन पेअर ऑफ लाईन्स असेल, पेअर ऑफ लाईन्स रिप्रेझेंट करत असेल, तर तुम्हाला त्या अननोनची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. सगळे 7च्या 7 एक्झाम्पल्स त्याच फॉर्मचे आहेत, लक्षात घ्या. म्हणजे तुम्हाला सेम प्रोसिजर, दिलेलं इक्वेशन 1 म्हणा, जनरल इक्वेशन 2 म्हणा, आणि त्याच्यानंतर ऑन इक्वेटिंग दॅट टू इक्वेशन्स और ऑन कंपेअरिंग दॅट टू इक्वेशन्स वी गेट व्हॅल्यूज ऑफ ए एच बी जी एफ आणि सी. आणि ऍज दॅट रिप्रेझेंट्स पेअर ऑफ लाईन्स, सो व्हॅल्यू ऑफ दिस डिटर्मिनंट इज इक्वल टू 0. व्हॅल्यूज पुट करा आणि आता इथं तुम्हाला 3/3 च्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. मग बघा काय त्याची व्हॅल्यू, मी सुरुवातीला 3 पहिल्या रोचा पहिला एलिमेंट घेतला, पहिला रो पहिला कॉलम फर्स्ट एलिमेंट, तो रो आणि कॉलमचा ड्रॉप केला, राहिलं काय बघा 3 8 के, बरोबर. नंतर सेकंड एलिमेंट -5 कॉलम आणि रो ड्रॉप केला, राहिलं काय बघा 5 8 0 आणि के, आणि प्लस 0 इंटू एनिथिंग, तरी पण मी इथं लिहितो 0 कॉलम आणि रो ड्रॉप केला, राहिलं काय बघा 5 3 0 8 आणि इज इक्वल टू काय येतं 0. लक्षात घ्या. आता मग याच्या पुढं बघा 3 हा 2/2 चा डिटर्मिनंट आहे, ज्याची व्हॅल्यू आपण इझिली फाइंड आउट करू शकतोय. मेन डायगोनल मायनस सब डायगोनल किती येतं बघा, ते 3 इंटू के 3k मायनस 8 8 जा 64
त्याच्यानंतर -5 किती येतं बघा 5k आणि -0 आणि +0 0 इंटू एनिथिंग 0 येणार आहे आणि इज इक्वल्स टू काय येतं 0 बरोबर. आता सिम्प्लिफाय करा 3 न आतमध्ये जर मल्टिप्लाय केलं तर बघा 3 3 जार किती येणार आहे 9k मायनस आता 64 ला जर 3 न मी मल्टिप्लाय केलं तर किती येतं बघा 64 3 जार 192 बरोबर कारण 63 जार 180 आणि 4 3 जार 12 180 प्लस 12 दॅट इज 192 मायनस इथं 5 5 जार 25k आणि इज इक्वल्स टू काय बघा 0. आता इथं सिम्प्लिफाय करायचं आहे बघा सिम्प्लिफाय करूया या ठिकाणी किती येतं बघा मग 9k मायनस 25k त्याची जर व्हॅल्यू घेतला तर किती येतं बघा 9 मायनस 25 दॅट इज -16k आणि मायनस 192 इज इक्वल्स टू किती आलं 0. सर्वांना लक्षात येतात का बघा स्टेप्स ज्या आहेत इथं 3 न आतमध्ये मल्टिप्लाय केलं 9k मायनस 192 आणि मायनस 5 5 जार 25k आणि इज इक्वल्स टू 0 आणि या ठिकाणी बघा 9 मायनस 25 दॅट इज -16 मायनस 192 इज इक्वल्स टू 0. मी इथं काय करतोय -16k इज इक्वल्स टू 192 ट्रान्सफर केला 192 राईट साइडला मायनस बिकम्स प्लस सो k इज इक्वल्स टू किती येतं -192 डिवाइड बाय 16. आता या ठिकाणी तुम्हाला काय करायचे बघा k ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे बाय सिम्प्लिफाइंग धिस व्हेरी सिंपल. काय येतं बघा k इज इक्वल्स टू आता इथं जर मी डिवाइड केलं -16 1 जार 16 19 आहे म्हणजे 3 रिमेन्स 3 वरती ते 2 घेतलं म्हणजे 32 16 2 जार 32 सो व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ k इज इक्वल्स टू -12 येतं. तर बघा सर्वांना एक्झाम्पल लक्षात आले का कारण इथं जर मी k बरोबर -12 ठेवलं तरच हे इक्वेशन काय रिप्रेझेंट करतं इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन्स विच नॉट पासिंग थ्रू ओरिजिन बरोबर ना. तर मग असंच आपल्याला आता काय करायचंय सेकंड एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं. पण सगळ्यात महत्वाचं तुम्हाला मी परत सांगतोय या 7ही एक्झाम्पल्सची प्रोसिजर तीच आहे. प्रोसिजर मध्ये काही बदल नाहीये लक्षात घ्या. तर मी इथं काय करतोय मग आणखी एक एक्झाम्पल इथं सोडून देतो सेकंड एक्झाम्पल आणि रिमेनिंग जे तुमचे 5 एक्झाम्पल्स आहेत ती 5ही एक्झाम्पल्स तुम्ही होमवर्कला सॉल्व्ह करा. सेम याच पद्धतीने तुम्हाला 5ही एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे आहेत. लक्षात घ्या त्यात जर काही डाऊट्स असतील तुम्हाला त्याचे आन्सर्स पाहिजे असतील तर मी तुम्हाला आपल्या ग्रुपवरती मी सेंड करेन आन्सर्स त्याचे किंवा मला कमेंट्स मध्ये करा मी तुम्हाला त्याचे आन्सर्स सांगेन k च्या व्हॅल्यू सांगेन. तर बघा मी सेकंड एक्झाम्पल सोडवतोय आणि त्याच्या पुढची ही जी एक्झाम्पल्स आहेत 3 4 5 6 आणि 7 दीज आर फॉर होमवर्क प्लस हार्डवर्क लक्षात घ्या. तर ही 5 एक्झाम्पल्स होमवर्क आहेत. सेकंड एक्झाम्पल आता सॉल्व्ह करतो. सेकंड एक्झाम्पल काय बघा सेकंड एक्झाम्पल kxy प्लस 10x प्लस 6y प्लस 4 इज इक्वल्स टू 0 बरोबर. बघा त्याचं सोल्युशन मी इथं लिहितोय गिवन इक्वेशन काय बघा दिलेलं इक्वेशन यस kxy प्लस 10x प्लस 6y प्लस 4 इज इक्वल्स टू 0 याला मी म्हणतो नंबर 1. आता या ठिकाणी जर तुम्ही बघितलात इथं x² ची पण टर्म अब्सेंट आहे आणि y² ची पण टर्म अब्सेंट आहे. याचा अर्थ इथं x² आणि y² चा कोएफिशियंट आपण काय घेणार आहोत 0 बरोबर. म्हणजे a आणि b च्या व्हॅल्यू 0 झाल्या लक्षात घ्या. आता त्याच्यानंतर वी नो आपल्याला माहित आहे काय माहिती आहे बघा जनरल फॉर्म काय आहे ax² प्लस 2hxy प्लस by² प्लस काय आहे 2gx प्लस 2fy प्लस c इज इक्वल्स टू 0 याला मी म्हणतो सेकंड. कंपेअरिंग 1 अँड 2 इक्वेटिंग म्हणा किंवा कंपेअर म्हणलं तर चालतं. तर बघा दोन्ही इक्वेशन जर आपण कंपेअर केले तर व्हॉट वी गेट हिअर a इज इक्वल्स टू 0 कारण x² ची टर्म अब्सेंट आहे. b इज इक्वल्स टू पण 0 अगोदर 0 लिहितो म्हणजे y² ची पण टर्म अब्सेंट आहे. त्याच्यानंतर xy म्हणजे बघा 2h इज इक्वल्स टू किती k आहे. दिस मीन्स h इज इक्वल्स टू किती येतं k/2 2 ने डिवाइड केलं दोन्ही बाजूला. त्याच्यानंतर
x चा कोएफिशियंट 2g इज इक्वल्स टू बघा x चा कोएफिशियंट 10 आहे म्हणजे g ची व्हॅल्यू 10 डिवाइड बाय 2 किती येणार आहे 5. त्याच्यानंतर y चा कोएफिशियंट बघा ट्वाइस f इज इक्वल्स टू 6 आहे. सो f इज इक्वल्स टू 6 डिवाइड बाय 2 दॅट इज 3. आणि लास्टली व्हॉट इज द कॉन्स्टंट c दॅट इज 4. तर बघा इथे आपल्याला a b h g f आणि c च्या व्हॅल्यूज मिळालेल्या आहेत. As this equation 1 represents equation of line, so what this implies? This implies determinant D कोणता बघा AHG BFFC याची व्हॅल्यू काय येणार आहे 0 येणार आहे. लक्षात घ्या. आता मग याची व्हॅल्यू 0 ठेवूया या ठिकाणी व्हॅल्यूज. बघा मग काय येतं what this implies? yes A ची व्हॅल्यू 0 आहे, h ची व्हॅल्यू k/2 आहे आणि g ची व्हॅल्यू 5 आहे. त्याच्यानंतर इथं बघा परत k/2 येणार आणि परत या ठिकाणी 5 येणार. b ची व्हॅल्यू पुन्हा 0 आहे, f ची व्हॅल्यू 3 आहे, 3f ची व्हॅल्यू आहे आणि c ची व्हॅल्यू किती आहे 4 आणि याची डिटर्मिनंटची व्हॅल्यूज काय 0. बरोबर ना. म्हणजे यावरून तुम्हाला आता काय करायचं k ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. तर बघा मग काय करतो या ठिकाणी पहिला 0 आहे तो कॉलम रो ड्रॉप केला काय येतं बघा 0 3 आणि 4 हे 0 च्या नारा काय यायचं नाहीये -k/2 कॉलम रो ड्रॉप केला राहतो काय बघा k/2 नंतर 3 पुढं 5 आणि 4 आणि त्याच्यानंतर +5 पुन्हा कॉलम आणि रो ड्रॉप केला काय येतं बघा k/2 0 5 आणि 3 आणि इज इक्वल्स टू किती येतं 0. लक्षात आलं का बघा. आणि आता याच्यानंतर मग पहिली टर्म तर 0 × एनिथिंग 0 -k/2 आणि इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन करा बघा 4 × k/2 आणि मायनस किती येतं 15 प्लस पुढं +5 किती येतं बघा 3 × k/2 आणि मायनस किती 0 आणि इज इक्वल्स टू किती आलं बघा 0. आता याच्या पुढे बघा काय होणार आहे इथं 2 1 जा 2 2 जा म्हणजे इथं 2k आला आणि इथं 3k/2 आहे तसंच ठेवूया आणि सिम्प्लिफाय करूया. बघा किती येणार आहे -k/2 न आपल्याला आतमध्ये मल्टिप्लाय करायचं. लक्षात घ्या -k/2 न आतमध्ये मल्टिप्लाय केलं तर बघा किती येतं -k/2 × 2k -k/2 × किती 2k आणि त्याच्यानंतर मायनस मायनस प्लस किती येतं बघा -k/2 × -15 मायनस मायनस प्लस झालं म्हणजेच किती येणार आहे 15/2k. बरोबर. त्याच्या पुढं 5 ना आतमध्ये मल्टिप्लाय करा 5 3 जर 15k म्हणजे +15k डिवाइड बाय किती आहे बघा या ठिकाणी 2 आणि इज इक्वल्स टू 0. किती सोपं आहे बघा. आता या ठिकाणी काय होतं बघा जर सिम्प्लिफाय केलं या ठिकाणी तर इथं 2 2 गेट कॅन्सल -k × k म्हणजे किती येतं -k² आणि प्लस 15/2k + 15/2k दॅट इज 30/2k आणि इज इक्वल्स टू 0 आहे. बरोबर. मग या ठिकाणी काय होतं बघा 2 1 जा आणि 2 15 जा किती येतं 30. बरोबर. मग सिम्प्लिफाय करूया बघा काय झालं मग -k² + 15k इज इक्वल्स टू 0. सो व्हॉट दिस मीन हे कॉमन घेतो व्हॉट रिमेन्स k - 15 इज इक्वल्स टू 0 बनवूया. बरोबर ना. आणि मग याच्यावरून काय येतं k इज इक्वल्स टू 0 और k - 15 इज इक्वल्स टू 0 k इज इक्वल्स टू 0 और k इज इक्वल्स टू काय येतं 15. बरोबर ना. म्हणजे रूट्स त्याच्या k च्या व्हॅल्यूज काय येतात एक तर 0 असली पाहिजे किंवा k ची व्हॅल्यू काय असली पाहिजे 15 असली पाहिजे. ची व्हॅल्यू 0 आणि 15 असली पाहिजे. पण जर समजा मी या ठिकाणी k ची व्हॅल्यू 0 सपोज केली जर k 0 असेल तर इक्वेशन काय होणार आहे बघा xy ची टर्मच अब्सेंट होईल म्हणजे राहणार आहे काय x 10x + 6y + 4 इज इक्वल्स टू 0. बरोबर ना. आणि बाळांनो इथं जेव्हा 10x + 6y + 4 इज इक्वल्स टू 0 म्हणजे हे पेअर ऑफ लाईन्सचे इक्वेशन होणार आहे का. कारण पेअर ऑफ लाईन्सच्या इक्वेशन मध्ये x² y² आणि xy चे टर्म्स पाहिजे ना. समजा x² y² नसेल xy चे तरी पाहिजे. बरोबर ना. त्यामुळे लक्षात घ्या इथं k
k इज इक्वल्स टू 0 नॉट ऍक्सेप्टेबल, बरोबर ना. म्हणून मग व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ के, के ची व्हॅल्यू किती असणार आहे बघा 15. म्हणजे बघा जर सेकंड इक्वेशन जे दिलेलं आहे हे इक्वेशन पेअर ऑफ लाईन्स इक्वेशन कधी असणार आहे, जेव्हा या के ची व्हॅल्यू किती असणार आहे, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ के, सो के इज इक्वल्स टू 15. के ची व्हॅल्यू 15 असेल तरच ते इक्वेशन काय रिप्रेझेंट करतं, इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन्स. तर ही दोन एक्झाम्पल्स मी या ठिकाणी सोडून दिलेले आहेत. आता याच पद्धतीनं तुम्ही राहिलेली जी 5 एक्झाम्पल्स आहेत ती 5 एक्झाम्पल्स तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत. या 5 एक्झाम्पल्स मध्ये प्रोसिजर तीच आहे. काय करायचं, राईट द गिव्हन इक्वेशन त्याला 1 म्हणा, राईट द जनरल इक्वेशन त्याला 2 म्हणा, कम्पेअर 1 and 2, वी गेट द व्हॅल्यूज ऑफ ए, बी, एच, जी, एफ आणि सी, आणि ती सगळ्या व्हॅल्यूज तुम्ही काय करा डिटर्मिनंट मध्ये ठेवा आणि इज इक्वल्स टू 0 इक्वेट करा. त्याच्यावरून तुम्हाला अननोन जो दिलेला आहे त्याची व्हॅल्यू मिळणार आहे, लक्षात घ्या. तर मग सर्वांना हे लक्षात आलेले एक्झाम्पल्स. तर बघा याच पद्धतीने आपण नेक्स्ट लेक्चरला पुढचे एक्झाम्पल्स बघूया.